नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मामी आता ईश्वरी अर्णवला बोलत असते की हे बघा, तुमच्या दोघांचं हे जे काही चाललंय ना ते खूप चुकीचं आहे. जावई बापूंसारख्या देवभोळ्या माणसावरती तुम्ही असा अविश्वास दाखवताय ना, खरंच हे खूप चुकीचं वाटतंय मला. आणि त्यांच्या विरोधात हे सगळं असं लपून छपून आपण करतोय, हे कितपत योग्य वाटतंय. तेव्हा मग मामा म्हणतो की हे बघ, हे सगळं थांब वल्लरी, लक्षात घे, हे सगळं जे काही करतायत ना त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकतं. त्यामुळे उगीचच तू त्यांच्या या सगळ्या मार्गात अडथळा आणू नकोस. तेव्हा मामाला लगेच अर्णव म्हणतो की हो मामा, बरोबर आहे तुझं. आणि जर तुम्हाला या सगळ्यांच्या काही शंका असतील ना, तर त्या सगळ्या शंकांचं निरसन उद्या केलं जाईल. त्यामुळे काही झालं तरीही मामी, तू प्लीज आम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये साथ दे आणि तुलाही आम्ही या प्लॅनिंगचा भाग बनवून घेणार आहोत. त्यावेळेला मग वल्लरी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला आता जर वाटतंय तर मी देते साथ, परंतु जर काही झालं नाही ना, तर मग तेव्हा मग लगेचच अर्णव म्हणतो की हो मामी, उद्याच कळेल ते सगळ्यांना काय होणार आहे ते. बरं, सगळ्यांनी आता व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला त्या राकेशच्या विरोधामध्ये ट्रॅप रचायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाला अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येकाला एक एक काम दिलं जाईल, त्याप्रमाणे या टास्कमध्ये सगळ्यांना जे काही करायचं आहे ते करायचे. त्याचबरोबर ईश्वरी म्हणते की हो, तुम्हाला सगळ्यांना त्या दिवशी प्रश्न पडला असेल की मी यांना प्रॉपर्टीचे पेपर्स साईन का बरं करू दिले नाहीत, परंतु हे सगळं मी का केलं नव्हतं, सगळं सगळं तुम्हाला ना उद्या समजेल. म्हणजे मी ताईकडून 48 तास मागितलेत, तर त्याच्यामधले आता काहीच तास उरलेले आहेत. उद्या 4 वाजेपर्यंत सगळं काही करायचं आहे आणि म्हणूनच आपण त्यांच्या विरोधात ट्रॅप रचत आहोत. तेव्हा आजी म्हणते की घरच्या जावयाच्या विरोधामध्ये ट्रॅप रचण्याचं अगदी चुकीचं काम आपण करतोय असं वाटतंय मला. कारण हे सगळं खूप मनाला लागतं आहे, परंतु तुम्ही हे जे सगळं काही करताय, देव करो त्यामध्ये असं काहीच निघायला नको. जसं तुम्हाला वाटतंय सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, असं आजी म्हणत असते. नंतर मग अंजली आणि राकेश मस्तपैकी खात बसलेले असतात आणि अंजली म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी चिंटू आपल्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करणारच होता, परंतु तेवढ्यातच ती ईश्वरी आली ना मध्ये आणि तिने ते सगळं रोखलं. तेव्हा मग राकेश म्हणतो की हे बघ अंजली, आता तरी आपल्याला समजलं आहे ना त्या ईश्वरीचं नेमकं काय मनात आहे ते. त्यामुळे आपण आता व्यवस्थितच लक्ष द्यायचं, काळजी नको करूस, आपल्याला नको ती प्रॉपर्टी. तेवढ्यात दादा तिथे येतो आणि काय मित्रा असं म्हणून आता राकेशच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि हात ठेवल्यावर राकेश घाबरतो. बापरे, आता कोण आलं. तेवढ्यातच आता राकेशकडे तो बघतो आणि म्हणतो की काय विसरलात की काय मित्राला, काय वहिनी बऱ्या आहात ना. तेव्हा ती म्हणते की हो. मग लगेच तो म्हणतो की तसं नाही, तुम्ही दोघंजणं दिसलात आणि काय एकटं एकटं खाताय, म्हणून म्हटलं मग चला तुम्हाला पण कंपनी देऊया, तुमच्यासोबत खाऊया. तेव्हा अंजली म्हणते की हो हो, या ना, नक्कीच या. त्या दिवशी तुम्ही काही घरी आला होतात पण काही खाल्लं नाही, त्यामुळे या, तुम्हाला काय हवं ते आईस्क्रीम घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही हो वहिनी, मस्करी केली. अहो मित्र हा किती दिवस झालं फोन उचलत नाही आहे. काय रे, तुला मी कॉल करत होतो तर फोन का नाही उचललास तू. तेव्हा राकेश म्हणतो की अरे हो, ते जरा ना मी गडबडीत होतो. नंतर दादा म्हणतो की तुझ्या त्या चाळीत पण गेलो, तिथे पण तू भेटला नाहीस, म्हणून म्हटलं की आता लाईव्हच भेटूया. तेव्हा राकेश म्हणतो की हो हो नक्कीच, बोल ना काय काम काढलं. तेव्हा तो म्हणतो की काही नाही रे, असं सहज भेटलो. बरं, लक्षात ठेवायचं ना काय करायचं आहे ते. तेव्हा राकेश म्हणतो की हो हो आहे आहे लक्षात. मग दादा म्हणतो की आणि मित्रा, जरा फोन केला तर फोन उचलत जावा. तेव्हा मग राकेश म्हणतो की हो हो चालेल आणि तो तिथून निघून जातो. आता तो गेल्यावर राकेश जरासा सुटकेचा श्वास घेतो. अंजली तिच्या मनात जरा काहीतरी वेगळं सुरू होतं. ती म्हणते की मला कळत नाही आहे हा असा का वागतो. तेव्हा राकेश म्हणतो की जाऊ दे, अगं त्याचा ना स्वभावच तसा आहे, त्यामुळे तू जास्त त्याचा लोड घेऊ नकोस. खा तू आईस्क्रीम खा, ते बघ वितळते. आता दोघं पुन्हा आईस्क्रीम खायला लागतात. तर इथे आता आकाश म्हणतो की दादा, तू म्हणतोयस ना तर आम्ही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करू, नो वरीज. तेव्हा मग राकेश हा कसा धूर्त माणूस आहे, राकेशचं सगळं रूप ईश्वरी अर्णवला माहीत असतं, मामालाही माहीत असतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आपल्या सगळ्यांना फक्त एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवायची, ते म्हणजे की चुकूनही राकेश किंवा ताईला ह्या सगळ्यामधलं काहीही कळायला द्यायचं नाही. काही झालं तरीही आपला हा प्लॅन आपल्या या सगळ्यांच्या खेरीज कुठेही बाहेर जाता कामा नये, ओके. तेव्हा सगळेजणं हो हो असंच म्हणत असतात. मामी मात्र गप्प असते. नंतर मग आता हे सगळं होत असताना मामीच्या मनात मात्र विचार वेगळे सुरू असतात. मामी विचार करत असते की तसंही त्या राकेशचा पर्दाफाश झालेला मला हवाच आहे, मी फक्त ईश्वरीची कोंडी व्हावी ना म्हणून या सगळ्याला विरोध करते, बाकी काही नाही. तेव्हा मग आता मामा म्हणतो की हे बघ, या सगळ्यात तुला काय करायचं आहे मामी, तर तुला अंजलीताईला बाहेर घेऊन देवळात वगैरे जायचं आहे.
तेव्हा ती म्हणते की हां, देवळात वगैरे जायचं, मग मला इथे घरात काय चाललंय ते कसं समजणार? तेव्हा मामा म्हणतो की अगं असं काय करतेस वल्लरी, तुला या प्लॅनचा भाग करून घेतलाय ना आम्ही, मग कशाला काळजी करतेस, तूही या प्लॅनमध्ये इन आहेस. त्यामुळे जर तू इथून निघून गेलीस तर नंतर जे काही होणार ते तुला कळणार आहेच की, त्यामुळे काळजी करू नको. मग त्यावर अर्णव म्हणतो की बघा, माझा ना बाकीचा सगळा प्लॅन रेडी आहे, सगळ्यांनी व्यवस्थित करायचं आहे. आता प्रत्येकाचा जे जे काही काही रोल आहे तो सगळा अर्णव सगळ्यांना समजावून दाखवत असतो. अर्णव म्हणतो की हे यात एक गोष्ट नक्की पाळली गेली पाहिजे, ती म्हणजे व्यवस्थित परफेक्ट टायमिंग. त्या राकेशला जराही संशय नाही आला पाहिजे की आपण हे सगळं त्याच्या मागे प्लॅनिंग करतोय. त्याला जर यातलं जरा काही कळलं ना, तर मात्र तो माणूस हा कोणत्याही विचाराने कोणत्याही प्रकारे ताईला सांगू शकतो आणि मग सगळं आपलं मिशन हे खराब होईल. त्यामुळे आपल्याला लवकर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत. आता मग ईश्वरी आणि अर्णव हे सगळं प्लॅनिंग घरच्यांना समजावून सांगतात आणि आता नाटकाची सुरुवात झालेली असते. ईश्वरी ही समोर येते आणि मग अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि त्याच वेळेला अर्णवचंही फोनवरती आतमध्ये बोलणं सुरूच असतं. अर्णव हा आता पूर्ण रेडी असतो. घरच्यांनी सगळ्यांनी प्लॅनिंगची सुरुवातच केलेली असते. तेवढ्यातच आता राकेश हा हॉलमध्ये इथून तिथे फेऱ्या मारत असतो आणि म्हणतो की आता या दादाला पैसे देऊ तरी कुठून मी? ते दागिन्यांचं झालं असतं, पण तेवढ्यात ती बावळट बायकोमध्येच तडमडली. आता काय करू? कसे पैसे मिळवू? राकेशच्या डोक्यात सारखे तेच तेच विचार असतात. त्याशिवाय वरून सारखा सारखा दादाचा कॉलच येत असतो. त्यामुळे काय करावं त्याला काही कळत नसतं. राकेशची पूर्ण कोंडी झालेली असते. ईश्वरीचं लक्ष त्याच्याकडे पूर्ण असतं आणि ती लांबूनच मधूनमधून अधूनमधून लपून त्याच्याकडून किचनमधून बघत असते आणि म्हणते की राकेश पूर्णपणे काळजीत दिसतोय. त्याबरोबर समोरून शिर्के येतात. शिर्के आल्याबरोबर मुद्दामच ते येऊन राकेशला अशी टक्कर लागल्यासारखं करतात आणि त्यांचा धक्का लागल्यामुळे त्यांच्या इन्व्हलपमधले सगळे पैसे आता खाली पडतात आणि इन्व्हलप फाटलं जातं. असं चित्र आता राकेश समोर ते उभं करतात. तेव्हा आता ईश्वरी म्हणते परफेक्ट, अगदी शिर्के बरोबर आलेले आहेत. मग ते पैसे इतके खाली पडलेले पाहून राकेशचा डोळे अगदी गरागरा फिरायला लागतात. ईश्वरीचं लक्ष त्याच्याकडे जातं. म्हणते की परफेक्ट, आता याला हे पैसे बघून याचे डोळे फिरलेले दिसतात. आता राकेशचं पुढचं प्लॅनिंग आम्हाला करणं सोपं जाईल. मग ईश्वरी ही ते सगळं लक्ष ठेवून असते. अर्णव रूममध्ये वाट बघत असतो शिर्के कधी येतात. शिर्के म्हणतात की सॉरी, आय एम व्हेरी सॉरी सर, त्याचं काय झालं ना, चुकून तुम्हाला धक्का लागला आणि ते खाली इन्व्हलप पडलं. तेव्हा मग शिर्केंना लगेच राकेश म्हणतो की नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही शिर्के. तेव्हा ते म्हणतात की हो अहो सर, थोडी थोडकी नाही आहे ना, फार मोठी अमाऊंट आहे, त्यामुळे मला जरा सरांनाही पैसे द्यायचे होते, मी येतो. असं म्हणून तो शिर्के वरती जातो आणि अर्णवच्या रूमपर्यंत गेल्यानंतर आता राकेशचं लक्ष त्याच्याकडे असतं आणि तो म्हणतो की अच्छा, म्हणजे त्या चिंटुकल्याच्या रूममध्ये एवढी कॅश असणार आहे. तर तेवढ्यातच आता शिर्के हे आतमध्ये रूममध्ये जातात आणि दरवाजा लावून घेतात. त्याचबरोबर राकेशही अगदी जिने चढून अर्णवच्या रूमचा बाहेर कानोसा घेत असतो की त्यांचं काय बोलणं सुरू आहे. तेवढ्यात शिर्के देखील मुद्दाम म्हणत असतात की अर्णव सर, हे घ्या, कॅश आणली आहे पूर्ण. तेव्हा अर्णव म्हणतो की परफेक्ट आहे ना कॅश, आणि हे इन्व्हलपचं असं काय झालं? तेव्हा शिर्के म्हणतात की आय एम व्हेरी सॉरी, त्याचं काय झालं ना सर, येता येता आता खाली तुमच्या हॉलमध्ये पैसे पडले, त्यामुळे इन्व्हलपनं जरा फाटलं गेलं, अमाऊंट मोठी आहे ना म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की पूर्ण 25 लाख आहेत ना? शिर्के म्हणतो की हो सर, मोजून घ्या हवं तर, पूर्ण 25 लाख आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की डोंट वरी, तुमच्यावर ट्रस्ट आहे, ठीक आहे, द्या ते पैसे. मग अर्णवला आता शिर्के म्हणतात की आपल्याला हे पैसे उद्या द्यायचे आहेत, माहिती आहे ना? तेव्हा मग आता शिर्के म्हणतात की हो सर, त्यामुळे मी पैसे तुमच्याजवळ आणून ठेवले. आता हे पैसे तुमच्याजवळच ठेवा. आता जो आपलं जे काही डील झाला आहे त्याप्रमाणे तो वेंडर सांगेल तेव्हा आपल्याला हे पैसे दिले पाहिजेत. असं आता पूर्णपणे त्यांचं जे बोलणं असतं का दरवाजाच्याच बाहेरून कान लावून ऐकून राकेशने घेतलेलं असतं. आता ईश्वरी खालून बघत असते आणि म्हणते की बरोबर, आम्हाला जसं हवं होतं ना तसंच झालं. या राकेशने सगळं काही ऐकलेलं आहे. आता मात्र हा स्वतःचं प्लॅनिंग सुरू करेल, याच्याकडे बारीक लक्ष ठेवलं पाहिजे. अर्णव आता जे काही सगळे पैसे असतात ते पैसे हे एक बॅग घेतो आणि त्या काळ्या बॅगमध्ये तो सगळे पैसे भरत असतो. आणि मग ईश्वरी मनातच म्हणते की चला, आपली प्लॅनिंग तर आता बढिया सुरू झालेली आहे. राकेशला त्याचं सगळं काही आता जे काही करायचं ते करू दे, आपलं आता लक्ष अगदी परफेक्ट राहणार आहे. नंतर मग अर्णव हा विचार करत असतो, हे बॅग इथेच इंदोरच्या कपाटामध्ये ठेवतो. मी इंदोरच्या, म्हणजे कसं आहे ना, राकेशला लवकरात लवकर समोरच ती बॅग दिसली पाहिजे. राकेश आता त्याच्या रूममध्ये निघून जातो. शिर्केही जातात. ईश्वरी आता रूममध्ये येते आणि हातात धरून, म्हणजेच अर्णवचा हातात हात घेऊन गोल गोल फिरवून अगदी सेलिब्रेशन करत असते.
सर 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 असं म्हणून मी हॅपी आहे, आपण जिंकलो असं ती म्हणून दाखवत असते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की एक मिनिट मिस इंदौर, हे सगळं ना अगदी लहान मुलासारखे चाळीत थांबव, काय चाललंय तुझं? तेव्हा ती म्हणते की सर, अहो आपल्याला जसं हवं होतं ना तसंच घडलं. ते सगळं ना त्या तुमचं जे काही बोलणं होतं ना ते सगळं त्या राकेशने दरवाजाच्या बाहेर कान लावून सगळं ऐकून घेतलेलं आहे. तेव्हा राकेशने हे सगळं केलं आहे ऐकल्यावर अर्णव म्हणतो की येस, मग आपला तोच तर प्लॅन होता ना. ईश्वरी म्हणते की सर तुमचं ना जरा कौतुक केलं तरी तुम्हाला ते काही पटत नाही बाबा. म्हणजे मला आनंद झालेला की सगळं काही झालं आहे ना व्यवस्थित. अर्णव म्हणतो की नाही मिस इंदौर, जोपर्यंत पूर्ण प्लॅन सक्सेस होत नाही तोपर्यंत मी कधीच सेलिब्रेशन करत नाही. आणि त्यामुळे आता जेव्हा पूर्ण प्लॅन सक्सेस होईल ना तेव्हा मात्र आपल्याला मजा करता येईल, असं तो तिला बोलतो. नंतर मग अर्णवच्या डोक्यामध्ये वेगळे वेगळे विचार आता राकेशच्याबद्दल सुरू झालेले असतात. अर्णव आणि ईश्वरी दोघंही रूममध्ये झोपलेले असतात आणि रूममध्ये इतकी मोठी कॅश आहे यामुळे ईश्वरीचा जीव अगदी वर खाली होत असतो. ईश्वरी विचार करत असते की एवढी कॅश मला कळत नाही आहे, जर हा राकेश आमच्या रूममध्ये आला तर काही प्रॉब्लेम झाला तर, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यावेळेला ती म्हणते की नाही नाही नाही, मला ना पुन्हा एकदा बघितलं पाहिजे, कपाटामध्ये ती कॅश आहे ना ते सगळं बघितलं पाहिजे. आणि म्हणूनच आता कॅश तर असते परंतु दरवाजाच्या बाहेर कोणी नाही आहे ना हे सगळं ती बघत असते. आणि त्यामुळे ती राकेश दरवाजाच्या बाहेर तर उभा नाही म्हणून ती दरवाजा उघडून आता बाहेर हळूच वाकून बघत असते की राकेशचं आमच्या रूमकडे लक्ष आहे की नाही. तेवढ्यातच मागून अर्णव येतो आणि विचार करतो की हे मिस इंदौरचं इथे काय चाललं आहे. आता पटकन तो तिला जाऊन हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा ती पटकन दचकते आणि म्हणते की सर तुम्ही अहो आवाज द्यायचा ना, किती दचकले मी. तेव्हा तो म्हणतो मिस इंदौर, पण तू इथे दरवाजाकडे काय करतेस? ईश्वरी म्हणते की सर मी ते बघत होते की राकेश. तेव्हा तो म्हणतो की अगं कोणीच नाही आहे, रात्र झाली आहे, तू दरवाजा लाव आणि आतमध्ये ये. ईश्वरी म्हणते की सर पण ना मला झोपच लागत नाही आहे, इतकी मोठी रक्कम आपल्या रूममध्ये आहे ना त्यामुळे ना मला झोप लागत नाही आहे. जर तो राकेश येऊन पळून गेला तर. तेव्हा अर्णव दरवाजा बंद करतो आणि म्हणतो की काही नाही होणार आहे असं, तू शांत राहा. आणि मग तिला तो आतमध्ये घेतो आणि ईश्वरी पुन्हा दरवाजा कपाटाचा उघडून बघते आणि अर्णव म्हणतो की हे बघ इथेच आहे कॅश, तो आज रात्री राकेश काही करणार नाही, त्याचं सगळं काही प्लॅनिंग उद्याच असेल, त्यामुळे तू आता शांत राहा आणि हे घे इथे झोप. ईश्वरी म्हणते की ठीक आहे. ती झोपायला जाते परंतु तिचा तरी डोळा लागतच नसतो. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की मिस इंदौर, डोक्यातले सगळे विचार काढून टाक आणि चल लवकर झोप बघू इथे. तेव्हा ईश्वरी पण आता गप्प बसते आणि झोपत असते. नंतर सकाळी ईश्वरीला लवकरच जाग येते. ती देवाजवळ जाते आणि तिच्या गणूबाप्पाजवळ दिवा लावून प्रार्थना करत असते की देवा, आम्ही हा जो काही प्लॅनिंग ठरवलेला आहे तो अगदी सगळा व्यवस्थित होऊ दे. त्या राकेशच्या विरोधामध्ये आम्ही ट्रॅप रचत आहोत आणि या सगळ्याचं खरं रूप म्हणजेच त्या राकेशचं खरं रूप अंजलीताईसमोर यायला पाहिजे, एवढाच आमचा हेतू आहे. त्यामुळे प्लीज आमच्या पाठीशी राहा. जसं प्लॅनिंग ठरलं आहे तसं सगळं व्यवस्थित होऊ दे, नाही तर सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल, असं ईश्वरी आता देवाला हात जोडून म्हणत असते. त्यानंतर मग गणपती बाप्पाच्या अगदी आशीर्वादाने ईश्वरी पुढच्या प्लॅनिंगची सुरुवात करते. ईश्वरी दरवाजा उघडून हळूच खाली वाकून डोकावून पाहते तर बाहेर हॉलमध्ये राकेश नुसते इथून तिथे फेऱ्या मारत असतो आणि त्याचं ते पैसे चोरण्याकडे लक्ष आहे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. आता ईश्वरी ही विचारते, अर्णव सरांना म्हणते की अर्णव सर, तो राकेश ना तिथेच बाहेरच आहे, तिथेच आहे तो बाहेर कान लावून. आता मात्र राकेश म्हणतो की बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. आता ईश्वरी ही हळूच उभी राहते. तेवढ्यातच राकेश तिला वर येताना दिसत असतो. म्हणजे त्या दोघांचं काय बोलणं चालू आहे हे ऐकण्यासाठी राकेश आता त्यांच्या रूमजवळ येऊन उभा राहतो. ईश्वरी ही अर्णवला खुणावते की आलाय तो रूमजवळ. मग आता ती हळूच दरवाजाजवळ जाऊन बघते म्हणजे तर तो आलेला असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला कळतंय का, इतकी मोठी कॅश तुम्ही कपाटामध्ये कशी ठेवू शकता? तुम्हाला कळत नाही आहे का, हे खूप मोठी रिस्क आहे. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, अगं मी बिझनेसमॅन आहे तर मला या सगळ्या रिस्क घ्याव्याच लागतात आणि तसंही मला माझ्या त्या वेंडरला पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे ईश्वरी म्हणते की ठीक आहे, पण या पैशांवरती लक्ष ना तुम्हीच ठेवा, माझ्यावर तसली काही जोखीमची जबाबदारी तुम्ही टाकू नका. तेव्हा राकेशला हे सगळं ऐकत असतो. ईश्वरी त्याला खुणावते आणि गालात हसून म्हणते की सर नाही 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 नाही, अजिबात नको, मला ना ही रिस्कच नको, मला तर ना बाबा रात्रभर पण काल झोप लागली नव्हती, जाऊ दे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अगं फक्त थोड्या वेळापुरता प्रश्न आहे, मी दुपारी 3 वाजता मीटिंगसाठी बाहेर पडणार आहे, त्यावेळेला फक्त तुला लक्ष ठेवावं लागेल, बाकी काही नाही.
कशाला काळजी करतेस, होईल सगळं व्यवस्थित. आणि हो, थोड्या वेळासाठी गरज आहे. संध्याकाळी ते पैसे मला देऊनच टाकायचे आहेत. त्यामुळे थोडा वेळ तू संध्याकाळपर्यंत लक्ष ठेव, बाकी काही नाही. आणि हो, 25 लाख आहेत आणि तुझ्याच कपाटात आहेत ते, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. इतकं कोणी काही तुझं कपाट बघायला जात नाही. ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला समजतंय का, या घरामध्ये तो राकेश आहे. तेव्हा मग राकेशच्या नाव काढल्यानंतर तो तिथेच उभा असतो आणि ऐकत असतो. अर्णव म्हणतो की नाही नाही, राकेश काही इथे या रूममध्ये येणार नाही आहे, तू काळजी करू नको, म्हणूनच मी आपल्या रूममध्येच ते पैसे लपवलेत. तेव्हा राकेश मनात म्हणतो की चिंटू, खूप मोठी चूक केलीस तू माझ्या बाबतीत मला हलकं घेऊन. आणि तुला काय वाटलं की सावज हा शिकाऱ्यामध्ये अलगद अडकलं गेलेलं आहे. मी जे काही करतोय ना, ते आता कसं करतोय ते बघाच. आज दुपारी हे तुमच्या रूममधले पैसे गायब झालेच पाहिजेत. तेव्हा आता ईश्वरी दरवाजा उघडायला जाते. अर्णव तिला थांबवत असतो, पण ईश्वरी म्हणते की नाही, तो निघून गेलाय. आता ती हळूच दरवाजा उघडते तर राकेश खाली गेलेला दिसतो. ईश्वरी आता म्हणते की सर, प्लॅन डन, आपलं काम झालेलं आहे. आता हा राकेश हे पैसे मिळवण्यासाठी नको नको त्या गोष्टी करायलाही तयार होणार आहे. आपण आत्ता पुढच्या प्लॅनिंगला सुरुवात करूया. अर्णव म्हणतो की येस, आता पुढे काय करायचं हे आपण दोघांनी ठरवायचं आहे. तर इथे आता राकेश हा मनातल्या मनातच खूप खुश होत असतो आणि म्हणतो की यांना माहीतच नाही आहे यांच्यावर आता काय वेळणार आहे ती. चिंटू आणि ईश्वरी, तुम्ही दोघेही आता केवढी मोठी चूक करून बसलात तुम्हाला माहीत नाही आहे. एकतर हे सगळं माझ्या नजरेत आलं आहे, मग मी तुम्हाला काही सोडणार नाही. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आता पुढचं प्लॅनिंग ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे. तर बाबा इथे पुस्तक वाचत बसलेले असतात आणि नमो क्लाउड किचनला गेलेली असते. तेवढ्यातच आई येते आणि म्हणते की काय हो, काय करताय, वाचत बसले आहात. तो म्हणतो की हो अगं, काय करणार आता, म्हणजे आपल्या दोन्ही मुली बिझी आहेत, आपण आपलं आपलं हळूहळू जमेल तसं काहीतरी करायचं. तेव्हा ती म्हणते की हो, त्याचबरोबर आता ती म्हणायला लागते की खरं तर मला काळजी वाटते ती इशूचं ना सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. बाबा म्हणतात की हे बघ, जोपर्यंत अर्णव आहेत ना तिच्याबरोबर, तोपर्यंत काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. तेवढ्यातच मग ती म्हणते की अहो, हे बघा, फोन आला आहे मोहनबाईंचा. तेव्हा मग तो फोन घेतो आणि म्हणतो की हां मोहनबाई, बोल ना, काय झालं. तेव्हा मोहनबाई म्हणतात की नमस्कार, अरे कसा आहे संजय. तेव्हा मी एकदम बढिया आहे, तू बोल कसा आहेस, असं ते विचारतात. तेव्हा संजय म्हणतात की खरं तर माफ करा, मला तुझी चौकशी करण्यासाठी तिथे यायचं होतं, तुला भेटण्यासाठी, पण ना मला जमलंच नाही. पण बघ ना, मी किती स्वार्थी आहे, यावेळेला पण मी माझ्या कामासाठीच तुला फोन केला आहे. तेव्हा मग लगेच ते म्हणतात की हां ना, अरे बोल मोहनबाई, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग वहिनी तशा आहेत काय आहेत असं सगळं तो विचारतो. तेव्हा मग तो म्हणतो की अरे हे बघ, इथेच बाजूला आहे सुप्रिया बसलेली. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की काय मोहनबाई, बरे आहात ना तुम्ही. तेव्हा मग तेही म्हणतात की हो वहिनी, मी पण एकदम बढिया आहे, सगळं ठीकठाक ना. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो, सगळं अगदी व्यवस्थित चालू आहे. मग तो मोहनबाई म्हणतो की अरे माझा मुलगा आहे ना, त्याला तिथे यायचं आहे. ॲक्च्युली त्याला म्हटलं की आपल्या बिझनेसमध्ये इथे लक्ष घाल, पण नाही, MBA केलेलं आहे तर म्हणतो की मला नोकरी करायची आहे चांगली. मग काय आता मुलांची इच्छा मारणार तरी कशानं. आणि तसंही त्याला मुंबईमध्ये चांगला जॉब एक लागलेला आहे. मग लगेचच ते दोघंही अभिनंदन करतात की बरं झालं, येऊ दे मुलांना, आपल्या बळावर जे काही करायचं आहे ना ते करू दे. तेव्हा मग मोहनबाई म्हणतात की हो, प्रश्न कसा आहे माहिती आहे, त्याला मुंबईला नोकरी लागली, मग तिथे कोणी आपले नातेवाईक नाही. मग नंतर त्याच्यासाठी मी फ्लॅटची सोय पण केली आहे, पण त्याचं पोझिशन जवळजवळ महिन्यानंतर येणार आहे, त्यामुळे मग प्रॉब्लेम होणार आहे. मग मला असं म्हणायचं होतं की जर तुमच्या इथे तो थांबला तर काही दिवस. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की हो हो, हरकत नाही, येऊ दे, अरे महिना काय 2 महिने राहू दे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि हरकतच नाही आहे, असं म्हणून ते दोघंही आता त्यांना अगदी कबुली देऊन टाकतात. राकेश आता मनामध्ये विचार करून असतो की चला, आता हा चिंटू कधी जातोय ना याची मी वाट बघतो. आणि तेवढ्यातच आता राकेश हा बघतो तर आतमध्ये रूममध्ये कोणीही नसतं. अर्णवच्या रूममध्ये येतो आणि ते अर्णवचं कपाट तो उघडायला जाणारच असतो. तेवढ्यातच तिथे आता अर्णव येतो आणि काय राकेश, काय चाललं आहे, असा मागून त्याला आवाज देतो. आता तो आवाज ऐकल्यानंतर राकेश जरासा दचकतो आणि मग ईश्वरी तिथे रूममध्ये नसते. राकेश म्हणतो की हे बघ, तुझं इथे काय चाललं आहे. मग तो म्हणतो की अरे अर्णव, माझं जरा तुझ्याकडे काम होतं. त्याचं काय ना, मला जरा तुझ्या गाडीची चावी हवी होती, मला बाहेर जायचं होतं म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की तुला का हवी गाडीची चावी, आणि तू तर अगदी स्वार्थी नाहीस, तर अगदी स्वबळावर असलेल्या गरजावं येस ना, मग कशाला हवी तुला गाडी बिडी, जा तू तुझ्या कुठल्या तरी बसनं वगैरे जा, इथे माझ्याकडे गाडीची चावी मागायला कशाला आलायस तू. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, मला जरा काम होतं ना म्हणूनच म्हणालो. मग राकेशला तो म्हणतो की नाही,
काही गाडीची चावी बिवी मिळणार नाही, समजलं? तुझ्या मनात जे काही चाललं आहे ना ते मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही आहे. तुला काय वाटत असेल की ह्या सगळ्या गोष्टी मला कळत नाही आहेत, तू आमच्या रूममध्ये का आलास ते, पण हे सगळं आमच्या रूममध्ये काय चाललं ना हे तुला कधीही समजणार नाही, कळलं? असं म्हणून आता ईश्वरी ही म्हणत असते की अर्णव सर, 1 मिनिट, हे पैसे ना जरा मला व्यवस्थित ठेवू द्या. आणि बघा व्यवस्थित आहे का सगळं, आपण काल चेकच केलं नाही. त्यावेळेला मग अर्णव तिचे कपडे हातात धरतो. ईश्वरीने इस्त्रीचे सगळे कपडे आणलेले असतात. त्याचबरोबर आता ती सगळी काही बॅग आणि ते पैसे हे अर्णव व्यवस्थित चेक करतो आणि पुन्हा ईश्वरीजवळ ठेवतो आणि म्हणतो की हे घे, मी सिंदूर ठेव व्यवस्थित. आता ईश्वरी राकेशच्या समोर असते, पैसे ठेवत असते, मुद्दामच राकेशला हे सगळं कुठे पैसे ठेवलेत हे दाखवण्यासाठी. तेवढ्यातच आता राकेश हे पैसे कुठे ठेवलेत ते बघतो, सगळं लक्ष त्याचं असतं आणि पैसे बघितल्यानंतर त्याचे फिरलेले डोळे त्या दोघांनीही नोटीस केलेले असतात. आणि त्यामुळे राकेश म्हणतो की बरं ठीक आहे, काही झालं तरीही आता चालेल, मी निघतो, तुला जर नसेलच गाडी द्यायची तर मग मी काय करू. राकेश आता तिथून गपचूप निघून जातो, त्याला तर पैसे कुठे आहेत ते कळलेलं असतं. त्यानंतर मग आता ईश्वरी ही अर्णवजवळ जाते आणि म्हणते की अर्णव सर, हे बघा आपलं झालेलं काम आता डन झालं आहे, आपण ठरवलं त्याप्रमाणे सगळा प्लॅन सुरू आहे. राकेशचे बघितले मगाशी पैसे बघितल्यावर डोळे कसे झाले होते, आता आपण बघूया पुढे काय करायचं ते. अर्णव म्हणतो की हो, आपण आपल्या प्लॅनिंगप्रमाणे सगळं काही झालेलं आहे, आता आपल्या घरच्यांना पुढचं प्लॅनिंग समजावून सांगितलं पाहिजे की नेमकं पुढे काय करायचं ते. तेवढ्यातच आता अर्णव खाली येत असतो. ईश्वरी ही हॉलमध्येच असते. अंजली येते आणि विचारते की काय गं, काय झालं, म्हणाली होतीस ना की पुढच्या 48 तासांमध्ये यांच्या विरोधातला पुरावा शोधून दाखवणार आहेस, मग काय झालं, कुठे केले 48 तास. मग आजी येते आणि म्हणते की अंजू, अगं बाळा, इतकं मनावर लावून घेऊ नको. तेव्हा ती म्हणते की का आजी, का मनावर लावून घ्यायचं नाही आहे मी, अगं बघ आता 48 तास होतच आले आहेत, परंतु तरीही इने काहीच तोंड कसं उघडलेलं नाही आहे, म्हणजे यांनी काय केले काय नाही याच्या विरोधातला कुठलाही पुरावा ती देत नाही अजून. असं म्हटल्यावर आता ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, तू ना काहीही केलंस तरीही त्यांच्या विरोधातला पुरावा शोधू शकणार नाहीस. आणि हो, ती म्हणते की ईश्वरी म्हणते ताई, तुमची गोळ्यांची वेळ झाली, गोळ्या खाऊन घ्या. तेव्हा ती म्हणते की हे बघ, विषय ना बदलू नकोस, मला माहिती आहे की तू काही शोधू शकणार नाही आहेस. आणि मग ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा चिंटू आणि ईश्वरी, तुम्ही दोघांनीही ह्यांच्या विरोधातले जर पुरावे शोधू शकला नाहीत पुढच्या 2 तासांमध्ये, तर मात्र तुम्हा दोघांनाही त्यांचे पाय धुवून पाणी प्यावे लागणार आहे. तेव्हा मामा म्हणतो की इतक्या टोकाला का जातेस तू. तेव्हा अंजली म्हणते की हो मामा, मला जायचंच आहे टोकाला, काही झालं तरीही, कारण की यांचा इतका मोठा अपमानच केला गेला होता. आणि त्यावेळेला मग अंजली गपचूप बाजूला निघून जाते. राकेश बाहेर फेऱ्या मारत असतो, काय करू पैशांचं, खरंच आता ईश्वरी आणि अर्णव यांनाच हे सगळं केलं पाहिजे, म्हणजे त्यांच्यावरतीच लक्ष ठेवलं पाहिजे. तेवढ्यातच तिथे अंजली येते आणि म्हणते की यांचं काय चाललं आहे, म्हणूनच ती आवाज देते की अहो, इतकं बाहेर असं का फेरा मारताय, तुमच्या डोक्यात काही विचार सुरू आहेत का, टेन्शन कसलं आहे तुम्हाला. तो म्हणतो की अगं तसं काही नाही अंजली, माझी जरा एक केस आहे, अगदी चॅलेंजिंग आहे, त्याचाच विचार करत होतो, बाकी काही नाही. बरं तू इथे का थांबतेस, तू जा आराम कर आतमध्ये, मी येतोच. तेव्हा ती म्हणते की हो, पण तुम्हीही या लगेच, कारण बाहेर ऊन खूप आहे, त्रास होईल तुम्हाला उगाच. तेव्हा तो म्हणतो की हो हो चालेल, तूही जा, थांब, मी येतो लगेच 2 मिनिटात. आता अंजली निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर लगेच राकेशचा कॉल येतो आणि दादाचा कॉल आल्याबरोबर राकेश म्हणतो की झालं, हा माणूस काही पाठ सोडत नाही. तो म्हणतो की दादा, येत्या 1 तासात मी तुमच्यापर्यंत येतो, नक्की येतो. तेव्हा दादा म्हणतो की बघ, काही झालं ना तरीही तुला मी सोडणार नाही आहे, लवकरात लवकर माझे पैसे द्यायचे, समजलं, नाहीतर तुझी काय हालत करेन हे तुला माहीत आहे ना. जर पुढच्या तासाभरात तू इथे आला नाहीस ना तर बघ. आणि हो, माझ्याशी चालाकी करण्याचा प्रयत्न करायचा नाही बरं का, जर पळून बिळून कुठं निघून गेलास ना तर मात्र तुला मी सोडणार नाही. माझी माणसंही तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे अजिबात हुशारीपणा करायचं नाही. तो म्हणतो की नाही दादा नाही, मी कुठे जातोय का पळून, 1 तासात येतो तुमच्याकडे. दादा म्हणतो की नशीब, जर 1 तासात आला नाही तर मात्र मी तुझ्या घरी येऊन राडा घालणार, लक्षात ठेव. आता अर्णवला सगळं त्याचं बोलणं ऐकायला आलेलं असतं. राकेश मनातच म्हणतो की बापरे, आता काय करायचं मी, त्याला तर खूपच आता टेन्शन आलेलं असतं. मनामध्येच त्याच्या डोक्यात विचार सुरू असतात की आता काही केलं तरीही अर्णवच्याच या मोठ्या 25 लाखांच्या ह्याच्यावर डल्ला मारला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अंजलीला राकेश म्हणत असतो की अंजली, मला एक गोष्ट कळत नाही आहे की ईश्वरीकडे अजून कितीसा वेळ राहिला आहे,
अगं मला माहिती आहे ना, माझ्या विरोधातले काही पुरावे नाही शोधणार आहेत ते. मग तू उगीचच तिचा तो हरलेला चेहरा बघण्यासाठी कशाला इथे थांबतेस? त्यापेक्षा तुला आलेली देवदर्शनाची सुवर्ण संधी का सोडतेस तू? जा ना, मामीबरोबर जाऊन मस्त देवदर्शन घेऊन ये. आणि आपल्याला तसंही ती काहीच करू शकणार नाही याचे तू देवाकडे आभारच मान ना. मी तर म्हणतो की तू चांगली संधी आलेली सोडूच नकोस बघ. जा जा, तू जा मामीबरोबर देवदर्शनाला जा, काहीच प्रॉब्लेम नाही, कळलं? असं म्हटल्यावर आता ती म्हणते की हो, आता तुम्ही म्हणताय ना तर मी येतेच जाऊन. मग मामीबरोबर ती निघून जाते आणि त्यानंतर राकेश आता पुढचा विचार करायला सुरुवात करतो. राकेश म्हणतो की चला आता माझ्या प्लॅनिंगची सुरुवात केली पाहिजे. आता प्लॅनिंग राकेश सुरू. तर घरात सगळेजण रेडी असतात आणि म्हणतात की बघा आता मामीने तिची काम केलेले आहे, आपल्याला प्रत्येकाला आपापलं काम केलेलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपापल्या लोकेशन्सवर लक्ष ठेवायचे, समजलं? मामा, आकाश, ईश्वरी सगळेजण. आणि हो ईश्वरी, तू जोपर्यंत रूममध्ये झोपली आहे हे त्याला समजणार नाही ना तोपर्यंत तो आतमध्ये येणार नाही आहे. आणि प्रत्येकाने तुम्ही आपापले लोकेशन्स घ्यायचे आहेत आणि किती काही झालं तरीही त्या राकेशला आज ट्रॅप करायचं म्हणजे करायचं, असं अर्णवने सगळ्यांना अगदी समजावून सांगितलेलं असतं. क्लिअर असंही तो विचारतो. त्यानंतर अर्णव हा सगळ्यांना समजावतो की हे बघा काय करायचं आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे, आता पुढे तुम्हाला सुरुवात करायची आहे. आता आकाश हा अर्णवच्या रूमच्या इथे बाजूलाच लपून असतो पडद्याच्या मागे, जेणेकरून कोणालाही दिसू नये. ईश्वरी आता तिच्या रूममध्ये झोपण्याचं नाटक करत असते आणि अर्णव हा हॉलमध्ये असलेल्या राकेशला बघून खाली उतरतो जिन्यावरून आणि फोनवर बोलत असतो की येस मी निघालो आहे, आय एम ऑन द वे, असं म्हणून तो आता तिथून निघतो आणि राकेश मात्र आता अर्णवच्या रूमकडे जाणार असतो. पुढे काय घडणार आहे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.